ब्राह्मण समाजाची भूमिका नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची असते. ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व कोपरगाव नगर परिषद 26 नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा उत्साहाने संपन्न. कोपरगाव दरवर्षीप्रमाणे 9 वर्षापासून सुरू असलेली ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा नुकताच ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे उत्साहाने संपन्न झाला. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय आशिष दामले यांचे शुभ हस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन व सत्कार सोहळा पार पाडला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आशिष दामले म्हणाले की ब्राह्मण समाजाची भूमिका नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची असते. ते पुढे म्हणाले की कोपरगाव येथे जागा उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या वतीने कोपरगाव शहरात भव्य दिव्य परशुराम भवनाची निर्मिती करण्यात येईल. यावेळी त्यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचा गौरव करून पुढील उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी लवकरच कार्यालय समाजाला वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा ब्राह्मण सभेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी दिनदर्शिका जाहिरात देणगीदार यांचा उपस्थित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष श्री संजय सातबाई होते. या कार्यक्रमाला नूतन नगराध्यक्ष श्री पराग सन्मान, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जयंत जोशी, ब्राह्मण एकता परिषद शिर्डीचे अध्यक्ष वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई, सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष बी.डी. कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, सदस्य वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, संघटक महेंद्र कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, सौ वंदना चिखटे, वनिता मंडळाच्या अध्यक्षा शैला लावर, सदाशिव कुलकर्णी, अजिंक्य पदे, गौरीश लवरीकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी खजिनदार जयेश बडवे यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी दिव्यांग परदेशीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून चांगली कामगिरीबद्दल सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निर्मला कुलकर्णी, कुमारी आर्या महाजन यांनी केले, तर आभार सहसचिव संदीप देशपांडे यांनी मानले. समारोप प्रसंगी स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक, त्याप्रमाणे संस्थेचा नवीन दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय संजयजी सातबाई, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय ते आमचे आदरणीय नामदार श्री आशिषजी दामले साहेब, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ, त्यांना आता नुकताच कॅबिनेट दर्जा प्राप्त झालेला आहे, त्यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यलक्ष्मी सातबाई, त्याचप्रमाणे या वास्तूचे विशारद बिल्डर माननीय प्रसाद नाईक, त्याचप्रमाणे आमचे मित्र ज्येष्ठ विज्ञ जयेंद्रराव जोशी साहेब, तसंच नगराध्यक्ष पराग सन्मान, त्यांच्या धर्मपत्नी आणि सर्व समाज बांधव. गेल्या
जवळपास 8 ते 9 वर्षापासून दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो की सुरुवातीला अतिशय त्याला आपण म्हणतो की कमी याच्यामध्ये त्याला प्रतिसाद होता, परंतु जसं जसं दिवस घेत गेले तस तसं या दिनदर्शिकेचा प्रसार झाला आणि आज ही दिनदर्शिका अतिशय भव्यदिव्य स्वरूपात या 9व्या वर्षी आपण या ठिकाणी ती प्रकाशित करीत आहोत. यामध्ये जवळपास सभेला दिनदर्शिका प्रकाशन करताना थोडासा आर्थिक देखील त्या ठिकाणी मदत होते. त्याचबरोबर तिची मागणी अगदी आमचे जे समाज बांधव परदेशामध्ये त्या ठिकाणी स्थायिक झालेले त्यांना देखील या दिनदर्शिकेची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे प्रकाशन सोहळ्याचा आधीच जवळजवळ महिनाभर आम्हाला त्या ठिकाणी मागणी येते. अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी सुरू केला. ते उपक्रमामध्ये जे संकल्पना आमचे मित्र संजू देशपांडे आणि जयेश बडवे यांच्या संकल्पनेतून ही पूर्ण पुढे आली आणि आज त्यांनी एवढं मोठं रूप घेतलेलं आहे. जवळजवळ 1000 कॅलेंडर आम्ही छापतो आणि याच्यातून समाज बांधवांकडून कुठल्याही प्रकारे त्याची म्हणजे आपण चार्ज करत नाही, फ्री ऑफ चार्ज त्या ठिकाणी तो सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतो. समाजेतर देखील या ठिकाणी आपण त्याचं वाटप करतो. अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी ब्राह्मण सभेने घेतलेला आहे. ते त्याचा प्रकाशन सोहळा. त्याचप्रमाणे ब्राह्मण सभेला वेळोवेळी सर्व समाज घटकाकडून आम्हाला मदत मिळते. नुकतंच झालेल्या इलेक्शन मध्ये जवळजवळ 30 नगरसेवक व त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षीय किंवा जात वगैरे असं न पाहता सर्वांचाच सत्कार या ठिकाणी आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा द्यावी अशा प्रकारचा एक उदात्त हेतू ठेवून हा या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. आणि त्याला मला आनंद वाटतो की जवळजवळ सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे भविष्यामध्ये ब्राह्मण सभेच्या उपक्रमाला आपल्याकडून अशाच प्रकारची साथ या ठिकाणी मिळेल, मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर आपण बघितलं तर ब्राह्मण समाज हा कायमच नोकरी आणि शिक्षण या इतर याच्यातून आता वेगळ्या पदार्पणात आहे. आमचे नाईक साहेब असतील, संजू भाऊ असतील, यांनी पुढची पिढी उच्च शिक्षित होऊन त्यांनी पण बाकीचे व्यवसाय सुरू केले आणि त्यामुळे आमच्या समाजासमोर पण तो एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळे आणि कायमच जातीय सलोखा ठेवण्यासाठी या समाजाने पुढाकार घेतला आणि त्यामुळे आज शहरातही जातीय सलोखा आहे. आणि त्यामुळे आज आपण जे बघतोय का हे जे कार्यालय असेल किंवा समाजाचे कोणतेही धार्मिक उत्सव असतील, कोणतेही जात पंथ किंवा राजकीय पक्ष न हे करतात, ते इथं साजरे करत असतात. आणि मला विशेष सांगायला आनंद वाटतो की आता जे नाईक साहेबांनी किंवा इतर वक्त्यांनी जे सांगितलं की शहराची धुळगाव किंवा पाण्याच्या समस्या ह्या मिटवण्याकरता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहोत. त्याबद्दलही आपले आभार मानतो. आणि हे निवडून येण्याकरता आम्ही कोणत्या भविष्यकाराकडे नाही तर नाईक साहेब आपल्या कोपरगावच्याच भविष्यकाराकडे पाहिजे होतं. त्याचा मला मनस्वी आनंद आहे की आमचे भविष्यकार चांगले निवडले गेले, त्यामुळे आज आम्ही इथे आहोत. परंतु आज शहराच्या ज्या अडी अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आमचं सगळ्यांचंच प्राधान्य राहील. त्याकरता सर्व पक्षांचे सहकार्य लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या नागरिकांचंही सहकार्य लागणार आहे. कारण शहराच्या समस्या बऱ्याच मोठ्या आहेत. धुळीचा प्रश्न आहे, रस्त्यांचा आहे, पाण्याचा आहे, आरोग्याचा आहे. परंतु मला विश्वास आहे का आम्ही जे विश्वासनामाचे दिलेले होते हे सर्व प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. आणि त्याच पद्धतीने जे 100 दिवसात ती कामे ती सुरुवात पण केलेली आहे. आणि लवकरच पाण्याचा स्वच्छ पाणी देणार आहोत, धूळमुक्त शहर करणार आहोत, रस्ते चांगले देणार आहोत. या सगळ्या गोष्टी करणारच आहोत. त्याकरताही आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे. आणि आपण ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिल्या त्या अपेक्षा 100% आम्ही पूर्ण करणार आहोत, ही ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि भविष्यात पण ज्या समाजासाठी किंवा काय ज्या आपल्या अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण नगरपालिका कटिबद्ध राहील एवढेच मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आशिषजी दामले साहेब, कॅबिनेट परशुराम विकास महामंडळ, आमचे मामा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयराव सातबाई, तसेच कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ ऐश्वर्याताई सातबाई, कोपरगाव शहराचे प्रसिद्ध वकील व ॲडव्होकेट जयंतरावजी जोशी, या शहराने त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष आत्ताच झाले असे आमचे मित्र परागजी संधान, सौ मोनिकाताई संधान,
तसेच आमच्या ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री मकरंद कोराळकर सर, उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि समाज बांधव. खरं तर हा कार्यक्रम दिनदर्शिकेचा दरवर्षी असतो, पण नगरपालिकेचे या सगळ्या याच्यामुळं जशा नगरपालिका लांबल्या तसा हा कार्यक्रम लांबवावा लागला. तर कार्यक्रमाचं प्रकाशन करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही हा कार्यक्रमाला आयोजित केला. आपण सर्वजण या सत्कार सोहळ्यासाठी आले म्हणून आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि एक नगराध्यक्ष निवडून आणि सत्तेतलं नगराध्यक्ष, कारण ते सगळे महायुतीचे सदस्य इथं काही काही असू, पण हे महायुतीचे सदस्य आपण असं मानलं पाहिजे. आणि यापुढे जर कोकणात कुठलं काम झालं नाही तर तुम्ही असं म्हणू नका आम्ही सत्तेत नव्हतो म्हणून काम झालं नाही. मी म्हणलोय असतात पण ही खरी परिस्थिती आहे. एकमेव कोपरगावकर असे आहेत की ज्यांनी कौल दिलाय की बुवा सगळे सत्तेतले लोक निवडून आणायचे, आणि आमच्या दृष्टीने तुम्ही सगळे सत्तेतले, तुम्ही योग्य जागे आलाय. कारण आम्हाला कोपरगावचं भविष्य चांगलं कळतं, आमचा समाज भविष्यात बघतो. आणि कोपरगावचं भविष्य तुमच्या हातात देताना आम्ही फार विचार करून दिलाय. या कोपरगावाला विकासासाठी तुळगाव, सांस्कृतिक भवन नसणं, या सगळ्या ओळख ज्या आहेत या तुम्ही पुसून काढाल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. हे गाव एका नवा विकासाच्या वळणावर घेऊन जाईल. मी स्वतः बिल्डर अँड डेव्हलपर असल्यामुळे मला अपेक्षा असते की प्रत्येक नगराध्यक्ष होताना त्यांनी काहीतरी या विकासासाठी केलं पाहिजे. योगायोगाने बाळासाहेब सकाळपासून माझ्या बरोबर असतात, खेळायला मॉर्निंग वॉक पासून. तुम्ही त्यांना रोज सांगतो की गाव सुधारलं ना, ते म्हणतात हो म्हणून. सकाळी जे बोलतात ते खरं बोलतात. तर या गावाच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार राहील आणि हे नगरसेवक निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी एक चांगलं कार्य करतील. या वॉर्डाच्या निमित्ताने आमचे मित्र प्रशांत कडू या वॉर्डाचे नगरसेवक आहे. ब्राह्मण सभेला ज्या ज्या वेळेस गरज पडते त्यावेळेस स्वतः आमदार साहेबांनी निधी दिलाय, आशुतोष काळेंनी, स्नेहलता ताईंनी निधी दिलाय आणि सगळ्या पार्टींनी इथं निधी दिलाय. म्हणजे एकही पार्टी आम्ही सोडलेली नाही, MIM सोडून नाही सोडले, सब पार्टीकडून निधी आहे. तर काही वेळेस नगरपालिकेतून आम्हाला भरघोस निधी देऊन या कार्यालयासाठी आपल्या सगळ्यांची मदत लागेल, सहकार्य लागेल आणि ते आपण सगळेजण करतात. सत्तेतल्या सर्व नगरसेवकांना माझी शुभेच्छा आहे. आणि या कोपरगावचा विकास करताना तुम्ही कुठलाही कोणी भेदभाव करणार नाही, सर्व समाजाला बरोबर घेऊन चालाल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि या निमित्त मी तुम्हाला ब्राह्मण सभेतर्फे सर्वांतर्फे आमच्यातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. ब्राह्मण सभा कोपरगाव आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय नगराध्यक्ष परागजी सदान साहेब, उपस्थित ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोराळकर, श्रीयुत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी सातबाई, ऐश्वर्याताई सातबाई, प्रसादजी नाईक, जयंत जोशी साहेब, BD कुलकर्णी साहेब आणि इथे जमलेल्या आज ज्यांचा खऱ्या अर्थाने आपण सत्कार समारंभ ठेवला ते सर्वच या कोपरगावचे नगरसेवक, नगरसेविका आणि बंधू होईल. खऱ्या अर्थाने आज मला आनंद होतोय की आपण या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं. खरं तर 1 तारखेची वेळ ही आपण आधी ठरवली होती, परंतु अनेक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी त्यावेळेस नव्हते, त्याच्यामुळे आजची 4 तारीख ही आपण ठरवली आणि अत्यंत आनंद होतो मला. खरं तर ऐश्वर्याताईंनी मला फार आधीच विनंती केली होती की तुम्ही एकदा आमच्या कोपरगावला या, परंतु त्यावेळेस मला जमलं नव्हतं, परंतु आज येण्याचा योग आला आणि आपण सगळ्यांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. खरं तर 1.25 वर्ष झालं आणि आज इथे सगळे सत्तेतलेच नगरसेवक आहेत असं मगाशी आपण म्हटलं, पण मी प्रथमच महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की ब्राह्मणांसाठीच महामंडळ ज्याची मागणी गेले 20-25 वर्षापासून होत होती. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक आंदोलनं झाली, अनेक त्या ठिकाणी सभा झाल्या, अनेक उपोषणं झाली आणि त्यानंतर कुठेतरी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालं. मी युती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की समाजासाठी एक दिशा देण्याचं काम या निमित्ताने त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक महामंडळं त्या ठिकाणी स्थापन झाली,
परंतु महामंडळ स्थापन झाल्यानंतर तातडीने त्याच्या अध्यक्षपदी म्हणजे पहिला अध्यक्ष या महामंडळाचा मला होण्याचा त्या ठिकाणी मान मिळाला. हे मी माझं भाग्य त्या ठिकाणी समजतो. मला आपल्या सगळ्यांना अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझ्या कामाला सुरुवात करत असताना चिपळूणच्या लोटे परशुराम मंदिरापासून दर्शन घेऊन सुरुवात केली आणि 2 महिन्यांच्या आत आपण 2,33,00,000चा निधी हा लोटे परशुरामच्या परशुराम मंदिराला त्या ठिकाणी देण्यात यशस्वी झालो. भविष्यात जेव्हा कधी आपण परशुराम मंदिरात जाल तिथे भक्त निवास असेल, आजूबाजूचं सुशोभीकरण असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं डेव्हलपमेंट हे आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळेल. खरं तर महामंडळ स्थापन होत असतात, परंतु ज्या पद्धतीने या महामंडळाच्या कामकाजाने गती घेतली ती विलक्षण आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगायला या ठिकाणी मला आनंद होतो की परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं मुख्य कार्यालय हे देखील सुरू झालेलं आहे आणि ते विधान भवन पुणे येथे आहे. माझी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एकदा तरी आपल्या समाजाचं कार्यालय म्हणून आपण आवर्जून तिथे आलं पाहिजे. संपूर्ण राज्यातून हे लोक त्या ठिकाणी विधान भवनात पुण्याला येतात आणि वेगवेगळे प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. खरं तर अध्यक्षांनी सांगताना सांगितलं की एक सरळ आणि नोकरी करणारा वर्ग असं त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाची ओळख आहे. परंतु नाईक साहेब भविष्यात आपल्याला नोकरी देणारे सुद्धा झालं पाहिजे आणि तोच या महामंडळाचा मुख्य हेतू त्या ठिकाणी. आणि मला वाटतं आज अध्यक्ष आणि आपण सगळेच जण इथे आहात तर कोपरगाव मधल्या ब्राह्मणांच्या पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त त्यांचे कसे उद्योग उभे राहतील, त्यांना कसं व्यवसायाकडे आपल्याला वळवता येईल ह्याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. खरं तर सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत. मला आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटेल की मी सुद्धा 21व्या वर्षी निवडून येणारा नगरसेवक होतो आणि त्याच्यानंतर सातत्याने 3 टर्म नगरसेवक होतो, उपनगराध्यक्ष होतो. आताही आताच्या बॉडीमध्ये माझी मिसेस ही त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आली. पण हे सांगत असताना आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतो मी जेव्हा निवडणुकीसाठी उभं राहायचं ठरवलं तेव्हा मी काही पक्षांकडे गेलो की बाबा मला निवडणुकीसाठी उभं राहायचं तर आपण तिकीट द्या. तर तेव्हा मला विचारलं गेलं की 2-3 मंत्र्यांचं पॅनल होतं, एक आमदार होते. तर विचारलं की तुमच्या समाजाची किती मतं आहेत, तुम्ही जिथून उभे राहणार. म्हटलं 7-8 कुटुंब असतील. तुम्ही कशी तुम्ही वेडेपिडे झालेत का, तुम्ही उमेदवारी मागताय. त्यांनी उमेदवारी नाकारली आणि मी अपक्ष त्या ठिकाणी निवडलो. अपक्ष 21व्या वर्षी निवडून यात काही मोठी गोष्ट नाही. परंतु ते इंटरव्ह्यू घेणारे जे मंत्री होते माझ्या पक्षाचे त्यातला आज एकही मंत्री नाही आणि मला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जर काम असेल, जर विजन असेल तर नक्कीच त्या ठिकाणी लोक आपल्याला डोक्यावर उचलून घेतात. ते आपली जात पात समाज बघत नसतात. मी आज ब्राह्मण समाजाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय. माझी आई गुजराती आहे, माझी बायको मराठा आहे आणि मी ज्या प्रभागातून निवडून यायचो त्या प्रभागात 70% सगळे बौद्ध बांधव आहेत. त्याच्यामुळे सामाजिक समीकरण हे मला सगळ्यात चांगलं उत्तम त्या ठिकाणी ज्ञान आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. मला आपण या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. खरं तर इथे आल्यानंतर आपण या कार्यक्रमाला मला मुद्दामून बोलवलंय का असंही थोडासा विचार माझ्या डोक्यात आला. तो यासाठी की माझी नियुक्ती केली एकनाथ शिंदे साहेबांनी, माझ्या नियुक्तीचा प्रस्ताव केला अजितदादांनी आणि मला मंत्रिपदाचा दर्जा दिला देवेंद्रजी. त्याच्यामुळे तिघांची माझे असलेले संबंध हे त्या ठिकाणी अगदी जवळचे आहेत. त्याच्यामुळे कोपरगावचे आपण सगळेच जे नगरसेवक आहात त्यांना पुढच्या काळात जेव्हा कधी निधीची आणि किंवा कुठल्याही गोष्टीची आवश्यकता लागेल तेव्हा निश्चितपणे आपलाच भाऊ म्हणून त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. मी मगाशी अध्यक्षांशी सुद्धा खासगीमध्ये चर्चा करत असताना सांगितलं की डीपीसीच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त निधी हा आपल्याला कसा आपल्या या नगर परिषदेला मिळवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. निश्चितपणे आज पहिली वेळ माझी इथे येण्याची आहे, परंतु आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं, मनापासून आभार मानतो. पुढच्या काळात सुद्धा
कोपरगावसाठी जितकं काही माझ्या वतीने मला करता येईल तितकं नक्कीच त्या ठिकाणी करेल. आणि नगराध्यक्ष आपण आज आपल्याला या निमित्ताने एकच विनंती करतो की आम्हाला कोपरगाव मध्ये एक परशुराम भवन बांधण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्या. निधी जेवढा लागेल तो देण्याचं काम त्या ठिकाणी आपण महाविद्यालयाच्या माध्यमातून करतो. फक्त एक जागा त्या ठिकाणी म्हणजे अशी भव्य अजून एक वास्तू हे आम्हाला परशुराम भवन म्हणून त्या ठिकाणी उभं करता येईल एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.